मस्त इन्स्टंट कलिजा फ्राय करणार आहोत, एकदम झटपट असा, कमी मेहनतीमध्ये। तर सगळ्यात आधी इथे मी 100 ग्रॅम कलिजा तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। खूप जास्त हळद नाही, पण थोडी हळद घालायची आहे। आणि आता इथे मीठ घालायचं आहे, आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता हे सर्व आपल्याला छान याला लावून घ्यायचं आहे कलिजाला आणि एक 5 मिनिटं आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे मीठ आणि हळद लावून। हे बघा, आता इथे आपण 5 मिनिटं झालेत। आता हे जे आपण कलिजा घेतलेला आहे तो इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं आधीच। आता ते गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं जे कलिजा आहे तो आपण यामध्ये घालायचा आहे, हे बघा, आणि मस्तपैकी याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मस्त याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघ, खायलाही खूप छान लागतो, टेस्टी लागतो। तुम्ही नक्की करून बघा आणि मला त्याचा फीडबॅक किंवा कमेंट्समध्ये नक्की सांगा की कसा झाला होता, तुम्हाला आवडला का नाही, हे कमेंट करून नक्की सांगा। हे बघा किती मस्त असं फुलून आलेलं आहे। आणि आता हे बघा, याला आपण असं 2 ते 3 मिनिटं लागतात त्याला छान असं क्रिस्पी किंवा थोडासा असं फ्राय होण्यासाठी। कच्चं राहायला नको, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त असा आपला कलिजा झालेला आहे फ्राय। आता आपण एका बाउलमध्ये तो काढून घेऊया। हे बघा, इथे आपला कलिजा मस्तपैकी फ्राय झालेला आहे। तुम्ही सुद्धा ही असं करून बघा, इन्स्टंट आहे आणि चवीलाही खूप छान लागतो। आणि मुलांसाठी तर हा मस्त झटपट असा पर्याय आहे। तुम्ही नक्की करा आणि कमेंट्समध्ये नक्की मला कळवा। धन्यवाद।